नमस्कार, मी अमोल तोरणे। आज आपण इंदापूर तालुक्याचं प्रवेशद्वार असलेल्या भवानीनगरमध्ये आहे। तसं बघायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून इंदापूर विधानसभा निवडणुकीची संभाव्य निवडणूक मोठ्या चर्चेमध्ये आहे। यामध्ये भाजप नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा सर्वत्र आहे। ते तुतारीकडून लढतात की काय, त्यांच्या कार्यकर्त्यांचा देखील आग्रह आहे की तुतारीकडून लढावं। काही पदाधिकाऱ्यांचं, काही त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की अपक्ष लढावं। तर 2 दिवसापूर्वी म्हणजे परवा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आप्पासाहेब जगदाळे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते यांनी घेऊन आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली आहे। त्यामुळं आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी या इंदापूर विधानसभा निवडणुकी संदर्भात संवाद साधूया। या ठिकाणी सुरुवातीला आपण भाजपचे जे संतोष चव्हाण आहेत, हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक। आपल्याला काय वाटतंय संतोषजी की जी हर्षवर्धन पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे की सध्या संभाव्य बंडाची चर्चा आहे, आपण देखील तुतारीकडून लढावं अशी मागणी करताय, तर आपलं काय म्हणणं आहे? लोकसभेला अजितदादा पवार आणि सुनेत्रा वहिनीच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील साहेबांनी लोकसभेला महायुतीचा प्रचार केला, सुनेत्रा वहिनीचा प्रचार केला आणि इंदापूरला अजितदादा आल्यानंतर त्यांनी भरणेमामांच्या उमेदवारीचे संकेत दिले। त्यामुळं हर्षवर्धन पाटील साहेबांनी बंड नाही केलं, लोकांनी बंड केलंय, इंदापूर तालुक्यातल्या जनतेने बंड केलंय। कारण की अजितदादांना एकट्याला उमेदवारी डिक्लेअर करायचा अधिकार नसताना महायुतीचे अजितदादांनी शब्द दिलता इंदापूरला येऊन की देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील ते आम्हाला सर्वांना मान्य राहील। आणि असं काही नाही की ही तुतारीचा हर्षवर्धन पाटील साहेब ना तुतारीत जाणार आहेत ना कुठं जाणार आहेत, अजून उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही। जर महायुतीतून उमेदवारी नाही मिळाली तर हर्षवर्धन पाटील साहेब अपक्ष नक्कीच उभा राहणार आहेत। या ठिकाणी आप्पासाहेब जगदाळे यांचे खंदे समर्थक अमोल भोईटे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे। तर आपल्याला काय वाटतं अमोलजी, काल तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मागणी केली पवार साहेबांची भेट घेऊन की आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी द्यावी, तर आपलं काय म्हणणं? आम्ही परवा दिवशी आदरणीय देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय पवार साहेबांना आम्ही सर्व ह्या परिसरातील संसर लासोर्णे गटातील कार्यकर्ते भेटलो। त्यावेळेस आम्हाला पवार साहेबांनी आप्पासाहेबांच्या उमेदवारीबाबत हे चांगलं आणि सकारात्मक त्यांनी आम्हाला चर्चा केली त्या विषयाची की ज्या वेळेस लोकसभेच्या वेळी आदरणीय आप्पासाहेबांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणे अडचणीच्या काळात मदत केली आणि त्या अडचणीच्या काळात मदत केल्यानंतर आज अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणी बूथ एजंट व्हायला, अध्यक्ष व्हायला सुद्धा अडचणी निर्माण असताना सुद्धा आदरणीय आप्पासाहेबांच्या माध्यमातून रात्रीचा आप्पासाहेब जगदाळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून हा लोकसभेचा मार्ग सुकर झाला असं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं। त्याचबरोबर पवार साहेबांवर पण प्रेम करणारी, सुप्रियातांवर प्रेम करणारी लोक होती, त्याच्यामुळं हा मार्ग सुकर झाला आणि त्यावेळेस मदत केलेल्याची भावना म्हणून आम्हाला या कामाची पोचपावती आम्हाला आप्पासाहेब जगदाळ्यांच्या इंदापूरची शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी मिळेल अशी आम्हाला मनापासून आशा वाटते आणि त्यांना मिळण्याचे संकेत पवार साहेबांनी दिलेले आहेत। आपण देखील पवार साहेबांची भेट घेतली? हो, घेतली। काय वाटतं आपल्याला की उमेदवारी आप्पासाहेब जगदाळे यांना मिळेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची? सहज मिळू शकते। कसं आहे माहिती का, साहेबांना आम्ही भेटलो, साहेबांना आम्ही सांगितलं की अडचणीच्या काळात जो आपल्या बरोबर माणूस होता त्या माणसाचा आपला पहिला विचार झाला पाहिजे। बाकीचे आहेतच की, पण ह्या माणसांनी खरंच कष्ट सोसले आणि सर्वसामान्य त्यावेळेस पुढारी कुणीही नव्हते, सर्वसामान्य जनता एकत्र करून एवढा निर्णय व्यवस्थितपणे केला, तर त्याचा त्यांनी विचार करावा असं आम्ही पवार साहेबांना बोललो।
याच्यापेक्षा वेगळं काय आता बोलावं. तुम्ही मनोज पवार या ठिकाणी आहेत भाजपचे, काय वाटते तुम्हाला की इंदापूरची जी जागा आहे महायुतीची कुणाला मिळेल? रोलिंग पार्टीचे आमदार म्हणून माननीय दत्तात्रय मामा भरणे महायुतीतून लढण्याचे संकेत माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिले, परंतु ज्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जी इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारलं असे जे बोलले, त्या हेतूनं किंवा त्या विषयाला अनुसरून माननीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना ही महायुतीकडून जागा सुटावी ही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि कमळाच्या चिन्हावरती माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी लढावं ही कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. या ठिकाणी शिवसेनेचे उबाटा गटाचे विजय शिरसट आहेत. विजयजी, काय वाटते तुम्हाला की हे जे इंदापूर तालुक्यामध्ये सध्या चर्चा चालली संभाव्य उमेदवारी संदर्भात, तर आपलं काय मत आहे? आता विधानसभेच्या निवडणुकीमुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येक इच्छुकांची गर्दी वाढायला लागली आणि ज्या पद्धतीनं महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जे महाराष्ट्रात विधानसभेची इलेक्शन चुरशीचे होणार आहे, त्या पद्धतीनं आज इंदापूर तालुक्यामध्ये विद्यमान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दत्तामामा भरणे असल्या कारणाने पुढच्या बाजूने जी महाविकास आघाडीतनं उमेदवार द्यायचा आहे ही जागा इंदापूरची शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीकडून जाणार आहे. त्यामुळं आता सर्व निर्णय ही पवार साहेबांवर असल्या कारणाने इंदापूरमधून जे आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने हे इच्छुक आहेत आणि विशेषतः हर्षवर्धन पाटील यांचे जे कार्यकर्ते आहेत की ज्यांना वाटतं की आपल्यावर अजितदादा यांच्या पक्षाकडून सातत्याने अन्याय होतो आणि फसवणुकीची भावना ही सर्वसामान्य हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तयार झालेली की लोकसभेला बी दिसलं. लोकसभेला सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीचा धर्म पाळत सुनेत्राताईंचा प्रचार केला, परंतु इंदापूर तालुक्यातील तमाम हर्षवर्धन पाटील समर्थकांनी आदरणीय पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुप्रियाताईंना प्रचंड संख्येनं मताधिक्य देण्याचं काम त्यांनी केलंय. कारण त्यांना असं वाटतं की विधानसभेला दरवेळेस की विधानसभा आली की अजितदादा यांच्याकडून आपल्यावर अन्यायच होतोय, म्हणून कार्यकर्त्यांचा आता रेटा त्यांच्या बाजूने चाललेला आहे की तुम्ही पवार साहेबांची तुतारी हातामध्ये घ्या. परंतु आम्ही जी मित्रपक्ष आहे महाविकास आघाडीचा, हा सर्वस्वी निर्णय हा पवार साहेबांकडे, पवार साहेब जो उमेदवार या इंदापूर तालुक्यामधून देतील त्यांच्या बरोबर आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे राहणारच. धन्यवाद. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलं. तर काही दिवसांवर येऊन ठेपलेली ही विधानसभेची निवडणूक इंदापूरमध्ये मात्र मोठी चुरशीची होईल यावरून स्पष्ट दिसतंय. अमोल तोरणे, दैनिक नवराष्ट्र, बारामती.